यांच्याकडे कुठले कुठले डिश आहेत ते दिलेले बघा. व्हेज थाळी मिळते, फिश, कोळंबी, चिकन, खेकडा, शिंपले, कालवं. सो यांच्याकडे ना बरेच मासे आपल्याला वाटतं की ह्या टायमाला मिळणार नाही, पण यांच्याकडे आता कालवं बऱ्याच दिवसानंतर गावाला खाल्लेले इकडे पण खाणार आहोत. आता दोघं आम्ही इथं हे शेअर करून खाणार आहोत. आणि प्रॉपर अशी खाडीमधली कालवं आहे. सो इकडे आहे कालवं थाळी आणि हे आहे शेतकं थाळी, सोबत आहे बांगड्याची करी आणि छान मेनू. नमस्कार मंडळी, रत्नागिरीला आलो आहे. आम्ही संध्याकाळी 5 वाजता पोहोचलो इकडे. आणि जसं आम्ही इकडे एंट्री केली एवढा पाऊस मुसळधार सुरू झाला की विचारू नका. आता आम्ही आहोत टिळकाळीला. आम्ही एका हॉटेलमध्ये इकडे स्टे केला आहे. तर त्यांच्याकडे पण जेवण असतं, परंतु इथे जवळपास एक प्रशांत लंच होम म्हणून फेमस आहे, तिकडे जाऊया. एक महेश लंच होम, प्रशांत लंच होम आजूबाजूलाच आहेत. तर तिकडे जाऊन आपण आज रात्रीचं जेवण तिकडे करणार आहोत. बघूया तिकडे काय फेमस आहे. आणि तिथे जास्त करून फिश थाळी फेमस आहे, पण पावसामध्ये आता मिळते की नाही माहीत नाही काय काय आहे तिकडे. तर जरा इथून जवळच चालत हा पूर्ण मार्केट आहे. या साईडला बघाल ना तर पूर्ण मार्केटचा एरिया आहे, टिळकाळी बोलतात. तर संध्याकाळची काही दुकानं आता बंद झालीत, 9 वाजायला आलेत. जाऊया आपण चालत, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. 1 मिनिटात पोचू आपण. बघूया काय आहे. आणि रत्नागिरीतला हा पाऊस आहे, रात्रीचा फील घ्या. मस्त थंडगार चिल्ड असं वातावरण झालं आहे. रात्रीचा नजारा बघा. तर पुढे आलो ना की इकडे महेश लंच होम आहे. शाकाहारी मांसाहारी असं दोन्ही मिळतं. आणि सध्या गर्दी नाही, म्हणजे आता पर्यटक ह्या टायमाला शक्यतो करून रत्नागिरीत नाही. तसे येतात विकेंडला वगैरे, पण आता नाही येत. आम्ही मधल्या दिवशी झालो आहे. तर म्हटलं जाऊया. इकडे पुढेच आहे ना प्रशांत आहे, हे पण चांगलं आहे. आम्ही कदाचित हे दुपारी उद्या ट्राय करू. पुढे या, इकडे प्रशांत लंच होममध्ये जाऊया. मंडळी अशा ठिकाणी येऊन थांबलो आहे जिथे हा असा चौक टाईप आहे. हा आजूबाजूचा परिसर मेन रत्नागिरीतलं मार्केट आहे. आजूबाजूला खूप सारे सरकारी दवाखाने, त्यानंतर मग सरकारी काही ठिकाणं आहेत. जसं की इकडे मत्स्यालय आहे, पांढरा समुद्र जायला, लोकमान्य टिळकांची जन्मभूमी. इथून लेफ्ट साईडला रस्ता आहे. 18 हाताचा विघ्नेश्वर पतित पावन मंदिर, इथून जायलाच रस्ता आहे. इथेच पुढे आपण असं आलो टिळक रोडने. तर इकडे पुढे प्रशांत लंच होम आहे बघा. आपण इथेच चाललो आहे. तर वाजलेत बरोबर रात्रीचे 9 आणि मस्त बाहेर थंडगार पाऊस, वातावरण असं झालं ना एकदम चिल्ड. आम्ही म्हटलं 8 वाजेपर्यंत जाऊपर्यंत आम्हाला डेटा ट्रान्सफर सगळं करायचं होतं. आपल्याला माहिती आहे व्हिडिओ शूट केला की भरपूरसा डेटा बनतो. तर गावाला येताना प्रवासाचा व्हिडिओ एवढा मोठा झाला ना की विचारू नका. तर आता इकडे जाऊया प्रशांत लंच होममध्ये. न्यू प्रशांत लंच होम दिलं आहे आणि असा गुगलला रिव्ह्यू चांगला आहे. आपण आता पहिल्यांदा इकडे आलो आहे, तर बघूया आपण रिव्ह्यू पण देऊया. त्यांच्याकडे कुठले कुठले डिश आहेत ते दिले बघा. व्हेज थाळी मिळते, फिश, कोळंबी, चिकन, खेकडा, शिंपले, कालवं. आता माहीत नाही कुठले कुठले मेनू आहेत त्यांच्याकडे अवेलेबल, पण इकडे बघा असं मस्त दिलं लंच होम. माशामध्ये आहे काय? माशामध्ये आहेत ना शतक, आता पहिले हां म्हणजे खाडीची मच्छी, बोंबील आहेत. बोंबील पण फ्रेश आहेत आणि बांगडा वगैरे. तो शेतकं सध्या शेतकं थाळी मिळते यांच्याकडे. बसूया इथेच बसूया मस्त. इकडे यांचं मेनू कार्ड आहे. थाळी यांच्याकडे फेमस आहे. नॉर्मली लंच होममध्ये थाळीच जास्त मिळते. आणि जसं मुंबईमध्ये लंच होम फेमस आहे तसं इकडे रत्नागिरीतलं पण हे प्रशांत लंच होम. तर थाळीचे रेट बघा इथे दाखवलेत. फिश करी थाळी आहे, सुरमई, बांगडा थाळी, मांदेली थाळी. रेट म्हणजे ठीक आहेत, म्हणजे ॲव्हरेज आहेत रेट. जसं की सुरमई थाळी मुंबईत हा 500, 550, 600, 700पर्यंत पण रेट असतो. बांगडा थाळी 250 आहे, मांदेली थाळी 240 आहे, बोंबील थाळी 340 आहे. रेट ठीक आहे, म्हणजे रिजनेबल. रेंजी थाळी पण मिळते, सौंदर्य थाळी मिळते. खूप सारे फिशचे प्रकार थाळी आहेत ते. चिकनमध्ये पण वेगवेगळी व्हरायटी आहेत. खेकडा थाळी, एक शिपी थाळी, अंडा करी थाळी, कोळंबी करी थाळी. खूप आहेत मेनू. म्हणजे यांच्याकडे असं म्हटलं तर मेनू खूप आहे. म्हणजे नॉनव्हेज लवरसाठी हे ठिकाण बेस्ट आहे, खास करून मासे शौकींसाठी. तर आता आलं आहे, गर्दी थोडी कमी आहे आता, मधला दिवस आहे म्हणून. पण दादा म्हटलं आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी मच्छी, म्हणजे बोंबील वगैरे आहे. तर विचारूया त्यांना. ते शेतकं थाळी दाखवतात आपल्याला. बसायला पण छान स्वच्छता, क्लीन मस्त आहे इकडे. सो यांच्याकडे ना बरेच मासे आपल्याला वाटतं की ह्या टायमाला मिळणार नाही, पण यांच्याकडे आता कालवाचे सुद्धा कालवा मसाला थाळीसुद्धा मिळणार बोलले. बरेच सारे मेनू आहेत, तुम्ही बघून घ्या. आणि रेट पण छान आहे. आणि यांच्याकडे ते म्हटले की विकेंडला गर्दी असते, सुट्टी लागून आली की गर्दी खूप असते. सो मला वाटतं रत्नागिरी जे इकडे येतात त्यांचं हे फेवरेट हॉटेल असणार. कमेंट करून जरूर सांगा. आणि गुगलला पण रिव्ह्यू छान आहे यांचा. सो मेन यांचा इथला स्टाफ
इकडचे मालक हे सगळे व्यवस्थित असेल ना तर हॉटेल पण छान चालतं आणि लोकांचा रिस्पॉन्स पण छान येतो. पालू असंच असतं. हे शेतकं हे खाडीमध्ये खडपात मिळणारी मच्छी आहे. पावसाळ्यात वगैरे असते. सो सध्या ही आता फ्रेश मिळते ना आपल्याकडे थाळी. कालवा मसाला थाळी द्या आणि एक शेतकं थाळी द्या. चला 2 ऑर्डर घेऊया. नॉर्मली बोंबील तर आपण नेहमी खात असतो. ही पण मच्छी मिळते पण ही जरा ह्या टायमाची आहे ना म्हणून घेऊया. सो इकडे आहे एक कालवं थाळी आणि आमच्या मित्रासाठी कॅमेरामॅनसाठी ते आहे शेतकं थाळी. सोबत आहे बांगड्याची करी आणि छान मेनू. कालवं बऱ्याच दिवसानंतर गावाला खाल्लेले इकडे पण खाणार आहोत. आता दोघं आम्ही इथे हे शेअर करून खाणार आहोत. तर मेनू तर एकदम भारी वाटतं आहे. भाकरी एकच मिळते, याबद्दल तुम्ही चपाती घ्याल तर 2 चपात्या येतात. सोलकडी आहे, इकडे ग्रेव्ही आहे. जसली ग्रेव्ही आता टेस्टला बी समजेल. कालवांचीच ग्रेव्ही दिसते बघा, कालवा आहे माहीत नाही आता काय बघूया, चेक करूया. चला या जेवायला. भाकरी पण छान आहे. कालवं मला गावाला खाल्लेली ती आता पुन्हा एकदा रत्नागिरीत येऊन खायला मिळतात. मानलं पाहिजे इकडे कालवं थाळी कुठे मिळत नाही. ज्यांना खरं कालवं खायचेत ना आणि रत्नागिरीत येऊन या ठिकाणी या. वा जबरदस्त. हे बघा कालवाची क्वांटिटी पण खूप आहे. असं नाही की नुसतं मसाला दिला आहे, आतमध्ये कालवं पण आहेत आणि प्रॉपर अशी खाडीमधली कालवं आहे. पहिल्या घासामध्ये खुश व्हाल. जास्त तिखट नाही. नॉर्मली आपण असं आपलं असतं की काय जणांना तिखट खायचं आहे, पण तुम्ही याल तर तुम्हाला एकदम बरोबर तिखट पण आहे आणि गोड पण असं म्हणजे मीडियम पण असं व्यवस्थित आहे आणि घरगुती असल्याचं तुम्हाला इथे फील येतो सगळं. सो हे आहे कालवाचं. ही ग्रेव्ही माशाची आहे, कालवाची वाटत नाही. आणि ह्यातलं एक मासा ट्राय करूया. शेतकं बघा सेम पालूसारखं दिसतंय. पावसामध्ये या टायमाला मिळते, खाडीमध्ये होडीला डोलीला वगैरे मिळते. सो ही मच्छी खाडीची पावसामध्ये फ्रेश असते, खायची मजा वेगळी असते. अशी ग्रेव्हीसोबत खाऊया. हे शेतकं फ्राय केली. वा. आणि शेतकऱ्यांची साईज पण छान आहे. 2 पीस येतात मोठे. आम्ही शेअरिंग करून खाणार आहे. इथे बांगड्याची ग्रेव्ही आहे ती दाखवतो टेस्ट. ही बांगडा ग्रेव्ही आहे. कशी आहे ती सांगतो. बांगड्याची साईज छोटी आहे पण ग्रेव्हीत पण 2 बांगडे आलेत आणि ग्रेव्ही आहे. मस्त तिरपळ वगैरे घातलं आहे आणि खोबऱ्याचं वाटण आहे. एक नंबर. आता हे सोलकडी आहे आणि फ्रेश आहे. लगेच समजलं वरती जे असं बुडबुडे आलेत फ्रेश. वा. फ्रेश नारळाची पण वगैरे आहे. बऱ्याच वेळेस हे रेडीमेड पण असते. छान वाटतं. आणि इकडे आता कालवावरती जरा ताव मारूया. कालवा म्हणजे ऑल टाईम फेवरेट आहे. गावी गेलो की आपण खात असतो आणि आम्ही स्वतः प्रत्यक्षात जाऊन खाडीतनं आणून काढतो. घरगुती आम्ही जे बनवतो ना त्यापेक्षा थोडं जरी वेगळंच आहे. म्हणजे हा मसाला थोडासा वेगळा वाटतो आहे पण चव छान आहे. म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं. आम्ही घरी करतो ती थोडी वेगळी असते. कांद्या खोबऱ्याचं भाजून वाटण केलेलं असतं. हे ओल्या खोबऱ्याचं वाटतं आहे, ते सुक्या खोबऱ्याचं असतं पण छान येतो. या जेवून घ्या. भाकरी पुन्हा एकदा मी नवीन घेतले, परत मागे घालून, कारण की टेस्टच भारी आहे आणि भाकरी एकदम गरमागरम मस्त दिले आणि पायात तशी एकदम पण पातळ नाही, एकदम पण अशी कडक नाही. ही वाली जी ग्रेव्ही आहे ना माशाच्या कालवणाची, खोबऱ्याचे, ओल्या खोबऱ्याचे. बऱ्याच जणांना वाटतं पावसामध्ये मच्छी मिळणार नाही, पण तुम्ही कोकणातल्या किनारपट्टीच्या गावामध्ये फिराल ना, असे जे काही होमस्टे आहेत, किचन असे लंच होम वगैरे आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला खाडीची मच्छी मिळेल आणि या खाडीच्या मच्छीची चव पण वेगळी असते. आणि ही मच्छी एरवी पावसात मिळते पण इतर ऋतूत कधी कधी नाही मिळत. जी पावसामध्ये मिळते ना चवच भारी. काही ठिकाणी तर जे वल्गनीची मच्छी असते किंवा जे एक्स्ट्रा मच्छी चढते अशी चढणीच्या टायमाला, तर ती मच्छी पण काही ठिकाणी आपल्याला खायला मिळते. काळ्या खेकड्यांचा रस्सा वगैरे. सो आपण एक्सप्लोअर करू नेक्स्ट टाईम परत पावसामध्ये नवीन नवीन ठिकाणं, तेव्हा तुम्हाला पावसातले कोकणातले जे फूड हॉटेल्स आहेत ते पण आपण कवर करू. थोडासा भात खाणं गरजेचं आहे, तरच तो परिपूर्ण आपण जेवलो, मासळीची थाळी खाल्ली असं होईल.
सो इकडे ही त्यांना विचारली ही ग्रेव्ही ती म्हटली कालवांचीच आहे, पण याच्यामध्ये कालवण नसतात. तर ओलं खोबऱ्याचं मटण घालून केलेली ग्रेव्ही आहे. फ्लेवर तर कालवांचं येत नाही, पण आहे छान. मासे भात कोकणातल्या माणसांचं फेवरेट जेवण आहे. कधी 12 महिने या मेन म्हणजे ही सोलकढी आहे ना, हे मेन असायलाच पाहिजे कोकणी लोकांच्या जेवणामध्ये. बघा ना किती घट्टपणा बघा ना, आणि फ्रेश ह्याच्यामध्ये कोथिंबीर घातलं आहे, नारळाचा रस एकदम फ्रेश आहे, त्यामुळे मस्त लागते. म्हणजे इतर हॉटेलच्या मानाने पण चांगले मिळते इथे. आणि रत्नागिरीत येऊन जर आपल्याला अशी जर सोलकढी नाही मिळाली तर कुठे मिळणार. आजकाल कोकणी हॉटेल तर पूर्ण अख्ख्या सगळीकडे महाराष्ट्रात लोक बघतात असतात, पण मेन ज्या ठिकाणी मासे आहेत जिथून ओरिजिन आहे त्या ठिकाणचं खाण्याची मजा वेगळी असते. सो आम्ही ज्यावेळेस आलो तेव्हा जास्त कोण माणसं नव्हती, परंतु आता हळूहळू हॉटेलमध्ये बऱ्यापैकी खावण्याची इथे रेलचेल आहे. पाठच्या साईडला पण काही टेबल फुल झाले, तिकडे पण राईटला टेबल आहेत. तर बरीच मंडळीकडे अगदी उशिरा 9:30 वाजेपर्यंत पण जेवायला येतात. सो बघू शकता तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे यांचा, आणि बिलसुद्धा पेड केलेलं आहे. 630 रुपये झाले आमचे. म्हणजे एरवी कधी नुसती कालवं थाळी 600-750 रुपये असते, 500 रुपये. काय माशांची थाळ्या तर अगदी 500-550 सहज घेतात. सुरमई थाळी तर अगदी 800-900पर्यंत पण विकली जाते. तर इकडे छान असा मेनू होता आणि चव पण चांगली होती, क्वांटिटी पण ठीक होती. आमचं 630मध्ये दोघांचं लंच डिनर आमचं झालेलं आहे. बिस्लरी भाकऱ्या घेऊन छान झालं, मस्त झालं. कधी तुम्ही आलात तर प्रशांत लंच होमला या. हा कुठल्याही प्रकारचा प्रमोशनल व्हिडिओ नाही, आम्ही सहज आलो इकडे म्हणून हा व्हिडिओ केला. आणि बाहेर बघा ना तर मस्त पाऊस लागतो आहे, आणि असं रात्रभर पाऊस लागेल असं वाटतं आहे. तर मंडळी आम्ही इथं निघतो आहे चालत आमच्या जिथे मी हॉटेलला स्टे करतो आहे, महेश लंच होम. इथे पण आता आपण कदाचित ट्राय करूया उद्याला ह्या ठिकाणी यायचं आहे. ह्याचा पण रिव्ह्यू छान आहे. हे 2 बाजूबाजूलाच हॉटेल आहेत. म्हणजे तुम्ही तिकडे आहे ते प्रशांत लंच होम, इकडे महेश लंच होम. सेम वाटतात, म्हणजे असं त्याचं थाट सेम वाटतं आहे दोघांचा. तर इकडे तुम्ही येऊ शकता जेवायला, छान आहे. महेश लंच होमचा पण कदाचित उद्या जमलं तर, नाही तर नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा तिकडे रिव्ह्यू देऊ. तर खूप सारे हॉटेल आहेत इकडे, खानावळी पण खूप आहेत, आणि काही जुनी अशी नाश्त्याची दुकानं पण आहेत. आम्ही सकाळी मगाशी येताना जेव्हा उतरलो तेव्हा हॉटेल गोपाळ तिथे आम्ही गेलो नाश्ता करायला. खूप गर्दी होती तिथे, पण नॉनव्हेज व्हेज अशा थाळी मिळतात. तर तिथे पण खूप छान मिळतं. असं म्हणजे काय अशी नावाजलेली हॉटेल आहे तिकडे, तर ते तिथे सगळं आपल्याला मिळतं. तो इकडे हॉटेल खूप आहेत असे स्टेसाठी पण. इकडे हा आहे नभा आणि इकडे आहे प्रभा, आणि असं टिपिकल आतमधल्या काय आळ्या आहेत अशा. पण एक आहे तुम्हाला, इकडे तुम्ही याल 1 वे रूट आहेत ते सांभाळून कधी इकडे पोलीस पकडतात. आता बघा हे उलटे चाललेत, हे 1 वे नाही आहे, रिवर्स चाललेत. तर ना गाडी आता रात्र झाले म्हणून ठीक आहे ना, ते एरवी पकडतात असं आम्हाला हॉटेलवाल्याने सांगितलं, स्कूटीवाल्याने पण. 1 वे बघा फक्त, हे असं उलटं जायचं नसतं. आम्ही थांबलो ना ज्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये असं भैरीबुवाचं मस्त फ्रेम लावले. आणि बऱ्याच ठिकाणी बघतो ना इकडे रत्नागिरीतल्या ह्या बाजारपेठेतल्या दुकानामध्ये भैरीबुवा इकडचं ग्रामदेवत आहे, त्याचे असे फ्रेम बघायलाच मिळते. आम्ही थांबलो तिथे, हे छान असं आहे ना इकडे असा कॉरिडोर, आणि इकडे असं हॉल टाईप आहे बसायला. सिटिंग अरेंजमेंट आहे छान, आणि सोफे लावलेत. आता कसं थोडं मधलं सीझन आहे ना, पावसाळी, पर्यटक तिकडे नसतात ना, ते गर्दी असणार इथे. पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळालं आहे ते म्हणजे आम्ही आलो रत्नागिरीत. तसं खरं म्हटलं तर मला फक्त कोकण रेल्वेचा प्रवास शूट करायचा होता, त्यासाठी मी इकडे आलेलो. विशेष काय असं पावसात फिरायचं वगैरे असं काय नव्हतं. तर कोकणात फक्त काय रत्नागिरीतच नाही, प्रत्येक गावं ही बघण्यासारखी असतात आता म्हणजे ह्या सीझनमध्ये. आणि मी तर म्हणतो पर्यटन स्थळं आपण एरवी बघतच असतो, परंतु जी टिपिकल आडगाव आहेत आपली, प्रत्येक अशी गावं आहेत, वाड्या आहेत, त्या पण पावसात एवढ्या सजून फुलून गेलेले असतात ना, ते बघण्यासारखे असतात. तुम्ही नुसतं आपल्या गावी जाऊन आलो तरी कितीतरी मनाला रिफ्रेशिंग वाटतं. सो मी लवकरच माझ्या गावचा प्लॅन करणार आहे. तर मला कोकण रेल्वेचा प्रवास शूट करायचा होता, ते केलं मागच्या व्हिडिओमध्ये. आलं तर म्हटलं एक दिवस थांबूयात, आज थांबलो आहे. उद्या आमची रिटर्न तिकीट आहे, तर आज व्हिडिओमध्ये तुम्हाला
आम्ही जिथे थांबलो त्या बाजूलाच असलेलं प्रशांत लंच हॉल इकडे गेलो, तिकडचा फूड रिव्ह्यू केला. तर छान वाटलं. ओव्हरऑल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इकडची लोक बरेच मंडळी आम्हाला सबस्क्रायबर पण भेटतात येतात जाताना, मार्केटमध्ये आवाज देत आहेत, ते पण छान वाटतंय. रत्नागिरीत मी खूप अगोदर आलेलो 2-2.5 वर्षापूर्वी फॅमिलीसोबत. तर तेव्हाचे व्हिडिओ होते. प्रज्ञू लहान होता, अगदी खूप लहान होता, प्रांजू लहान होती. आम्ही इकडे एका असा मोठा मेला होता जिथे जत्रा असते तिथे गेलेलो आणि आपली काही जवळची मित्रमंडळी त्यांना भेटलेलो. यावेळेस धावपळी त्यामुळे मी कॉन्टॅक्ट नाही केला त्यांना जास्त. आणि निखिल आपला मित्र आहे, तो जागा दे इकडे रावल्याच्या घरी आला आहे. तर कदाचित उद्या त्याला भेटता आलं तर भेटू. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. एक अपडेट पण मिळाले आणि एक छान रात्रीचा रत्नागिरीतल्या जेवणाचा एक तुम्हाला एक ऑप्शन व्हिडिओ या माध्यमातून मिळाला आहे. कारण मी सुद्धा गुगलला यूट्यूबला सर्च करतो ना, तेव्हा असे जास्त व्हिडिओ येत नव्हते की रत्नागिरीत नेमकं खायला कुठे आहे. तो 1-2च व्हिडिओ होते. तर हा व्हिडिओ बऱ्याच जणांवर पोहोचेल आणि जे मालक आहेत त्यांना पण चांगलं वाटेल की बाबा काहीतरी आपलं व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचतो आहे आणि नक्कीच त्यांची सर्व्हिस चांगली आहेच. किंवा आता मी निघालो ना त्यावेळेस 17-18 जणांचा ग्रुप आला होता फॅमिली. चांगलं असेल म्हणून तर. आणि लोक गुगलवरती रिव्ह्यू आहे ना ते जेन्युइन असतात, त्यामुळे ते बघून येतात. तर मला तर अनुभव आहे की गुगलचा रिव्ह्यू चांगला असतो. तर आम्ही पण ह्या ठिकाणी ज्या हॉटेलला थांबलो आहे ना, आमची घाई गडबडीत तिथे आम्ही आलो. नाहीतर अजून पण छान छान होमस्टे वगैरे इथे मस्त आहेत, अगदी बीच साईडला वगैरे लागून तिकडे आपण जाऊ शकतो. माझं असं प्लॅनिंग असं काय खूप निवांत असं आपल्याला प्लॅनिंग करून जायचं असं कधीच नसतं. तिकीट करायची वेटिंगला असली बुक झाली तर ठीक, नाहीतर राहून नाही होतं. असं म्हणजे माझ्यात अचानक असतं. आता पुढच्या वेळेस मी ठरवलं आहे जेव्हा पण जाईन तेव्हा हॉटेलचा स्टे वगैरे अगोदरच प्लॅन करून जाईन, जेणेकरून इकडे येऊन धावपळ होणार नाही शोधाशोध करायला. कधी कधी मग इकडे येऊन मनस्ताप होतो, पण यावेळेस काही नाही झाला. गाडी पण आली व्यवस्थित, स्टेशनच्या बाजूलाच, हॉटेल पण व्यवस्थित ठीक आहे म्हणजे रेटच्या हिशोबाने. आता ह्या सीझनला तो रेट पण कमी असतो नॉन एसीचा, 1200-1000च्या आसपास असतो. सो त्याच रेटमध्ये आम्हाला मिळालेली आहे. तर हा व्हिडिओ इकडे संपवतो आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, कमेंट करा. आणि नेक्स्ट टाईम मी जेव्हा रत्नागिरीत येईन किंवा उद्या वगैरे फिरणार आहे, कुठलेही व्हिडिओ कुठला हॉटेल कवर केला पाहिजे नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.